सकाळी लवकरच मम्मी पप्पाला दवाखान्यात घेऊन चालली होती, कारण पप्पाच्या पायाची ड्रेसिंग करायची होती. आणि आज तर संडे होता म्हणून मी आरामशीर उठले होते आणि आज मी हेअर वॉश पण केलेला होता. आणि इकडे चोर तर बघा चोरून चोरून माझा केक खात होता, पण जाऊ दे म्हणलं, काल मी तिचा केक खाल्ला होता म्हणून तिला आज मी माझा दिला. त्यानंतर मग मी मस्त कपडे वगैरे धुवून घेतले आणि मम्मीने येताना मिसळ पाव आणला होता. मग ती खाल्ली. त्यानंतर मग टीव्हीवरती आज नागिन लागली होती. आता काही मी जास्त काही बघत नाही. आधी मी नागिनचे सगळे सीझन बघितलेले आहे. आता मला खूप जास्त बोर होतं. त्यानंतर दुपारी मम्मी आणि माझी बहीण कामशेतला गेली होती, म्हणून मग मी मी आणि पप्पाच घरी होते. आणि मला झाडाचा पिकलेला चिकू सापडला. तो मी एकटीनेच खाल्ला. मम्मी आता बोरं घेऊन आली होती, पण ते बोरं कमी आणि पेरूच जास्त वाटत होते. त्यानंतर मी माझ्या बहिणीला गाजर किसून दिलं आणि तिला हलवा बनवायला सांगितला होता. तेवढ्यात मग मम्मी आणि मी मार्केटमध्ये जायला निघालो होतो, कारण घरासाठी थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं, ते घेतलं. आणि आज माझी मम्मी बिर्याणी बनवणार होती, म्हणून तिला म्हणलं काकडी पण घे. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावरती बघितलं तर मस्त हलवा तयार झाला होता. दिसायला जेवढं सुंदर वाटतंय तेवढंच खायला पण टेस्टी होता आणि पप्पाला पण खूप जास्त आवडला. त्यानंतर मस्तपैकी मराठी गाणी बघितले. आणि घाबरू नका बरं का, ही कोणती चुडेल नाही, माझीच बहीण आहे. असं तर असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये.